नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणाला, नरश्रेष्ठ नराला, देवी सरस्वतीला, भगवान वेदव्यासांना नमस्कार करून जय नावाच्या इतिहासाला मी नीला अभ्यंकर सुरुवात करते आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. महाभारतात दोन व्यक्ती पूर्ण निर्दोष आहेत. एक म्हणजे महात्मा विदुर आणि दुसरे म्हणजे महाराणी द्रौपदी. महाराणी द्रौपदी ही महापतिव्रता, द्रौपदीचे करुणास्पद बलिदान महाभारतात झालेले आहे. अशा या महान द्रौपदीचे म्हणजे महाराणी द्रौपदीचे चरित्र आज आपण पाहणार आहोत. भगवान श्रीकृष्ण आपल्या सख्या बहिणीपेक्षाही द्रौपदीला जास्त मान देत असत. त्यांची जास्त प्रिय द्रौपदी होती. संपूर्ण महाभारतावर ज्या महान जीवनाची छाया पडली आहे त्या द्रौपदीचं जीवन हे अग्रगण्य आहे. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. तसं पाहिलं तर या सर्व पंचकन्यांनी अतिशय दुःख सहन केलेलं आहे. तसं सोन्याला अग्निपरीक्षा दिल्याशिवाय ते झळाळत नाही, तद्वतच या पाचही जणींना अनेक वेळा अग्निपरीक्षा द्यावी लागली आहे. सीता आणि द्रौपदी या दोघींचंही जीवन हे दुःखमय आहे. द्रौपदीची मूर्ती कारुण्याच्या दृष्टीने सीतेपेक्षा जास्त अंतःकरण हेलवणारी आहे. सीता, द्रौपदी या दोघी श्रीदेवीचं आविष्कार आहेत. द्रौपदीचे गुण इतके श्रेष्ठ आहेत की सर्वात ती उठून दिसते. सीता जशी आयोनिजा आहे तशीच द्रौपदी ही आयोनिजा आहे. देवेंद्राने तिचे केलेले वर्णन असे आहे की ही आयोनिजा सर्व लोकांचे चित्त हरण करणारी, जिच्या शरीराचा गंध अत्यंत उत्कृष्ट आहे, ही द्रौपदी म्हणजे साक्षात श्रीदेवीच मनुष्य लोकात अवतीर्ण झाली आहे. द्रौपदीची जन्मकथा ही वैचित्र्यपूर्ण आहे. द्रुपद व द्रोणाचार्य लहानपणाचे मित्र, पण राजा झाल्यावर द्रुपद आपली मैत्री विसरला व द्रोणांचा अपमान त्यांनी केला. आणि त्यावेळी गुरुदक्षिणा म्हणून अर्जुनाने द्रुपदांना पकडून द्रोणांसमोर आणून उभे केले. द्रुपदाचे अर्धे राज्य द्रोणांनी घेतले व अर्धे राज्य त्याला परत केले. हा अपमान द्रुपदाला सहन न झाल्याने यज्ञ करायचे त्यांनी ठरवले आणि द्रोणांना मारणारा मुलगा व्हावा या उद्देशाने यज्ञ केला. पूर्णाहुतीच्या वेळी राजाने अभिमंत्रित केलेला हवी राणीला द्यायला सांगितले, पण ती एकवस्त्रा असल्याने तिनं तो स्वीकारला नाही. तो हवी अग्नीला अर्पण केला. थोड्याच वेळाने त्या धगधगत्या अग्निकुंडातून दोन जुळी मुलं निघाली. पहिला म्हणजे मुलगा साक्षात देवाप्रमाणे तेजपुंज असलेला कुमार निघाला. तो कुमार धृष्ट म्हणजे धाडसी, शूर, द्युम्न म्हणजे अतिशय तेजस्वी, कवचकुंडलांसहित असणारा म्हणून धृष्टद्युम्न असं त्याचं नाव ठेवलं. दुसरी भाग्यवती, रूपवती, टपोरे निळे डोळे असलेली, श्यामला वर्णाची, कमलनयना, काळेभोर कुरळे लांब केस असलेली पांचाली मानव स्त्रीचे रूप धारण करून यज्ञवेदीतून बाहेर पडली. तिच्या अंगाला नीलकमलाचा सुवास येत होता. द्रुपदाची मुलगुण द्रौपदी यज्ञातून निघाली म्हणून यज्ञसेना, सावळ्या रंगाची होती म्हणून कृष्णा. आकाशवाणी झाली की जगातील समस्त स्त्रियांना लाजेने मान खाली घालावया लावणारी ही कन्या क्षत्रिय जातीचे निर्धारण करण्यासाठी निर्माण झाली आहे. हिच्यापासून कौरवांना अपार भय निर्माण होणार आहे. द्रुपद पत्नीने महर्षींना विनंती केली की या दोन मुलांनी मला आई म्हणून संबोधावे. द्रोणाने दृष्टद्युम्नाला शिष्य म्हणून स्वीकारले. म्हणजे एवढं होऊन सुद्धा शेवटी द्रोण दृष्टद्युम्नाचे गुरु झाले. द्रुपदाला अर्जुनाने पकडून द्रोणांकडे नेले असले तरी द्रुपदाची मनापासूनची इच्छा अशी होती की अर्जुनच आपला जावई व्हावा आणि म्हणून केवळ अर्जुनाला पूर्ण करता येईल असा पण द्रौपदीच्या स्वयंवरासाठी द्रुपदाने लावला होता. त्यांनी विशिष्ट प्रकारचे धनुष्य सिद्ध करून त्याच्यावर योजण्यासाठी म्हणून खास 5 बाण निर्मिले व अखंड फिरणारे एक मंत्र वर लावून त्या फिरणाऱ्या यंत्राच्या आतील लक्षाचा वेध जो या बाणाने करेल त्यालाच द्रौपदी वरमाला घालेल असा त्याने निश्चय घोषित केला.
द्रौपदीच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे त्या ठिकाणी आले. श्रीकृष्ण बलरामही आलेले होते. ब्राह्मण वेशातील पांडवही इतर ब्राह्मणांबरोबर गंमत बघायला म्हणून आले होते. सर्वांच्या मते लक्षागृहात पांडवांचा अंत झाला असल्यामुळे त्या ब्राह्मणांकडे पांडव म्हणून कोणी लक्ष दिलंच नाही. आपल्या लावण्य संपन्न बहिणीला घेऊन धृष्टद्युम्न त्या लग्न मंडपात आला. राजकन्या पांचाली उत्कृष्ट रत्नाभरणांनी सुशोभित झाली असून तिच्या हातात रत्ने जडविलेली सुवर्णमाला होती. दृष्टद्युम्नाने जाहीर केलं की 5 बाणांनी व त्यांनीच हे नियुक्त कार्य साधले पाहिजे. हे महान कृत्य करणारा जो कोणी आमच्या कुळाला योग्य असा कुळवंत, रूपवान व बलसंपन्न असेल त्याच्याच गळ्यात माझी बहीण माळ घालेल. सर्वांनी मात्र अटी नीट पाळायला हव्यात. भावाने सर्व जमलेल्या राजांचा परिचय आपल्या बहिणीला करून दिला. मोठमोठे क्षत्रिय राजे उदाहरणार्थ शिशुपाल, शल्य, जरासंध इत्यादींनी लक्षभेदाचा प्रयत्न केला, पण यश मात्र कोणालाही आले नाही. कर्ण उठला व धनुष्याला हात लावणार इतक्या द्रौपदीने उच्च स्वरात सांगितले की काय वाटेल ते जरी झालं तरी मी सूतपुत्राला वरणार नाही. नाहं वरयामि सुतम. शेवटी ब्राह्मण वेशधारी अर्जुनाने अप्रतिम लक्ष तोडले. लगेच द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यात वरमाला घातली. कारण प्रथम द्रौपदी पांडवांची राणी झाली. इथे अर्जुन कृष्णाची ही पहिली नजर भेट. कृष्णाने अर्जुनाला ओळखले, कारण वीराची चाल ओळखतो. जेव्हा धनुष्याला आपलं धनुष्याला बाण मारण्याकरता म्हणून अर्जुन आला, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा काय केलं की तो पहिल्यांदा उठला, 3 प्रदक्षिणा मारल्या आणि मग नमस्कार केला. कारण सर्वदूर चेतना असते आणि ती अनुकूल व्हायला हवी म्हणून त्यांनी नमस्कार केला. असाच हा शरणागतीचा भाव हा अत्यंत चांगला आहे आणि हा आपण लक्षात ठेवायला हवा. अर्जुन द्रौपदीला घेऊन घरी आला. त्यावेळी पांडव आईसहित एका कुंभाराच्या घरी राहत होते. आई भिक्षा आणली आहे गं. न बघताच कुंती म्हणाली, नेहमीप्रमाणे तुम्ही आपापसामध्ये भिक्षा वाटून घ्या. कुंती बाहेर आली आणि तिने याज्ञसेनाला पाहिले व चूक तिच्या लक्षात आली. आणि युधिष्ठिर अर्जुनाला म्हणतो, तूच ही याज्ञसेती जिंकलीस म्हणून तू तिचे पाणी ग्रहण कर. अर्जुन म्हणतो, शक्य नाही, कारण युधिष्ठिरा तू मोठा आहेस, तुझे लग्न प्रथम, त्यानंतर भीमाचं लग्न आणि शेवटी सर्वांच्या आणि मग नंतर मी विवाह करणार. शेवटी सर्वांच्या संमतीने व विचाराने युधिष्ठिर म्हणाला की कल्याणी द्रौपदी आपण सर्वांचीच पत्नी होईल. द्रौपदीला कुंतीने आशीर्वाद दिला. म्हणाली, आणलेल्या भिक्षेतला अर्धा भाग भीमाचा व उरलेल्या अर्धा भागात 6 वाटे करायला द्रौपदीला कुंतीने सांगितले. आता रोज तू भिक्षा आल्यानंतर अशा प्रकारेच त्याची वाटणी करत जा. आता आपण झोपायचं कसं असं जेव्हा कुंतीने विचारलं, तेव्हा द्रौपदी म्हणाली की तुम्ही 5 भावांच्या उशाशी झोपा, मी पायाशी झोपेन. इतक्यात कृष्ण बलराम घर शोधत आले. कुंती म्हणते, किती रे वाट पाहायला लावलीस कृष्णा, जीवन किती कठीण झालंय. 5 शेळ्यांची ही मुलं व 100 कोल्हे नुसते लचके तोडायला टपून बसले आहेत. कसं वाचू मी या 5 आते अगं हे 5 भाऊ असे मरायला मुळे जन्मलेलेच नाहीत. कृष्ण म्हणतो, लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही एकटे नसून मी तुमच्या बरोबर आहे. आय एम विथ यू असे गॅरंटी कार्ड भगवंताने पांडवांना दिलेले आहे आणि हेच गॅरंटी कार्ड भगवंत आपल्याला पण देतो. आपण त्या प्रकारची भक्ती मात्र करायला हवी. द्रौपदीच्या जीवनातला लग्नानंतरचा खरं म्हणजे हा आजचा पहिला दिवस आहे. एक राजकन्या लाडाकोडात वाढलेली, पण आज जमिनीवर चटेवर ती झोपतीये. कोणती तिच्या चेहऱ्यावर ते भाव वाचतीये. द्रौपदीच्या मनात कुठलेही क्लेश नव्हते. ती काही अशिक्षित नव्हती, एक सुशिक्षित अत्यंत हुशार अशी मुलगी होती. पण तिने चॅलेंज स्वीकारले, रडत बसली नाही, दैवाला दोष दिला नाही. मनात विचार केला की मी या घराचा स्वर्ग बनवेन आणि म्हणून कोणताही निर्णय घ्यायच्या वेळी द्रौपदीचे मत पांडव नेहमी विचारायचे. कृष्णाच्या पॅरलल बुद्धी द्रौपदीची आहे. द्रौपदी पांडवांची राणी झाली. पांडवांनी पराक्रमाने खांडववनाचे साम्राज्य मिळवल्यानंतर जगाची सम्राज्ञी होण्याचा बहुमान पण तिने उपभोगला. कुटुंब संस्थेचा आधार होण्याइतकी द्रौपदी समर्थ आहे. द्रौपदीचे हृदय अत्यंत उदार आहे. आपल्या सवतीविषयीचे तिचे वर्णन पाहून उदारत्व आपल्याला दिसून येते.
सुभद्रेशी अर्जुनाने लग्न केल्यावर अर्जुन तिच्यासमोर यायला जरा घाबरला, गोंधळला होता. त्याने सुभद्रेला गोपीवेश घालून अंतःपुरात पाठवले. सुभद्रेने द्रौपदीला वंदन केलं व म्हणाली, माझे नाव भद्रा, मी तुमची दासी आहे. तिचे विनय नम्र उद्गार ऐकून द्रौपदीने तिला प्रेमाने मिठी मारली व म्हणाली की तुझ्या पतीला जगात कोणीही शत्रू न उरोत. आणि हे ऐकून सुभद्रेला आनंद झाला. द्रौपदीसारख्या महासतीची तिच्या व्यक्ती जीवनात घरगुती वागणूक कशी आहे हे आता आपण थोडंसं पाहूया. वनवासात जाताना पांडवाने कुंतीला विदुराकडे ठेवले होते. एकदा कृष्ण आणि सत्यभामा कुंतीला भेटून पुढे गेले. पांडवांकडे कुंतीने कृष्णाबरोबर पांडवांना एक निरोप पाठवला की वेळ तुम्ही घालवू नका, शस्त्रांची प्रॅक्टिस करत जा, उगीच वादविवाद करू नका. जर खरोखर वादविवाद झालाच तर द्रौपदीचे विचार ऐका. कृष्ण पांडवांबरोबर धर्मचर्चा तिथे गेल्यावर करू लागला व सत्यभामा द्रौपदीला काही सल्ला विचारत होती. द्रौपदी, तू या 5 पांडवांना आणि कुंतीला मुठीत कसं का ठेवतेस? तुझे हे 5 पती अत्यंत पराक्रमी ज्ञानी असून कुंती माता सामान्य नाहीये. तुझा आदर सर्वजण करतात. तू काय वशीकरण केलेस? विड्यात किंवा दुधात काही घालून दिलेस का? अगं कोणता मंत्र वापरलास? द्रौपदीने विचारले. तुला काय जाणायचे आहे? अगं मला पण कृष्णाला वशमध्ये करायचं आहे. माता द्रौपदी सांगू लागली. पांडव कधी क्रुद्ध होत नाहीत. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी तुझ्याकडून मार्गदर्शन घेतात. द्रौपदीचे आता आपण उत्तर ऐकूया. अहंकार पूर्णपणे जिंकून कामक्रोधावर विजय संपादन करून पांडव आणि त्यांच्या इतर स्त्रिया यांची मी दक्षपणे शुश्रूषा करते. मत्सर ईर्ष्या यांचा पूर्णपणे परित्याग करते. आपले चित्त अवरून अभिमान अंतःकरणात धारण न करता सतत पतीचे अंतःकरण सांभाळते व त्यांची शुश्रूषा करते. तोंडातून एकही उणा शब्द बाहेर पडू नये म्हणून मी सदा सतर्क असते. मी नेहमी विनयाने वागते. माझे पती पार्थ सूर्य अग्नीसारखे तेजस्वी, लोकांना आनंद देणारे महारथी असून त्यांचे सामर्थ्य प्रताप उग्र आहे. अशा लोकोत्तर पुरुषाची सेवा मी प्रेमाने करते. माझ्या पतींचे भोजन झाल्यानंतर मी आपली भोजन करते. माझे पती बाहेरून आल्यावर अनेक दासदासी असून सुद्धा त्यांच्याऐवजी मी त्यांचे स्वागत करते व सर्व घर भोजन कक्ष नेहमी स्वच्छ ठेवते. धनधान्याची देखभाल जातीने करते. माझ्या बोलण्यातून अल्पस्वल्प देखील तिरस्कार किंवा अवहेलना होऊ देत नाही. आळस मी पूर्णपणे झटकून सतत कार्यरत असते. व्रत नियमांचे पालन मी काटेकोरपणे नेहमी करते. माझ्या सासूच्या नियंत्रणात राहून तिची निंदा मी कधीही करत नाही. उदार अंतःकरणाच्या कुंतीविषयी मी कधीही वाईट बोलत नाही. इंद्रप्रस्थात रोज 88,000 ब्राह्मणांचे सोन्याच्या ताटात भोजन व्हायचे. 30,000 ब्राह्मणांचे भोजन घरी पाठविल्या जायचे. 80,000 स्नातक युधिष्ठिराचे आश्रित होते. त्या प्रत्येकाला 30 दासी व्यवस्थेला दिल्या होत्या. या सर्वांची व्यवस्था मी जातीने करत असे. युधिष्ठिराच्या अनंत दासी होत्या. त्या सर्व नृत्य विशारद व अंगावर सुंदर सुंदर अलंकार घालीत. त्या सर्वांची नावं रूपं, त्यांच्या आवडीनिवडी, त्या सर्वांची मला खडानखडा माहिती होती. इंद्रप्रस्थात युधिष्ठिर राजा बाहेर निघाला की त्याच्या पाठोपाठ 10,000 हत्ती, 1,00,000 घोडेस्वार जात. त्यांची संपूर्ण माहिती मी ठेवीत असे. प्रत्येक पतींचा धनकोश मला पूर्णपणे पाठ असे. माझी हेरगिरी तर फार चांगली, अगदी प्रभावी होती. अनेक वेळा पांडवांपेक्षा माझे हेर जास्त सक्षम होते. माझे पती कुंती मातेची भक्ती करतात हे जाणून मीही तिची नित्य सेवा करू लागले. पूजेची तयारी करणे, फुले आणणे आणि तिला लागेल ती मदत करणे आणि ते सर्व केल्याने ती माझ्यावर प्रेम करू लागली आणि त्यामुळे पांडवही माझ्यावर खूप खुश झाले. पांडवांचे कुंतीचे सर्व नोकरांचे जेवण झाल्यावर मग मी जेवते आणि त्यामुळे घर नेहमी प्रसन्न राहतं. घर हे मंदिर आहे आणि घर हे मंदिरच झालं पाहिजे. ते पावित्र्य राखण्याचे काम हे गृहिणीचं आहे. पांडवांच्या उत्थानाकरता मी माझे जीवन समर्पित केलं आहे. मनाने खूप संघर्ष करावा लागतो, तेव्हाच आपल्याला महान पद मिळतं. आदर हा मिळवावा लागतो, हा आपोआप मिळत नसतो. मी माझ्या मुखातून कधी अपशब्द काढले नाहीत. एवढे भीषण कांड होऊनही मी ह्या धृतराष्ट्राला कठोर शब्दाने कधीही बोलले नाही. वाणीला कधी मुळी गरम होऊ दिलंच नाही. म्हणून निर्णय घ्यायच्या वेळी पांडव मला नेहमी विचारतात, सत्यभामा
सत्यभामा हे सर्व ऐकून रडू लागली. सत्यभामा म्हणते, सखी समजून तुझ्याशी मी स्पष्टपणे बोलले, क्षमा कर मला. जीवनात मी सर्वांची केवळ सेवा आणि सेवा करून सर्वांची मनं जिंकली आहेत, असं पुढे द्रौपदी म्हणते. सत्यभामे, अगं पतीसारखे सर्व जगात दुसरे दैवत नाही. त्याच्या प्रसन्नतेत सर्व इच्छा पूर्ण होतात व अप्रसन्नतेत सर्व इच्छांचा विघात होतो. द्रौपदीचा हा उपदेश किती सुंदर आहे नाही. वनवासात पांडवांच्या बरोबर गेली, इहलोकाचा निरोप घेऊन स्वर्गात जातानाही ती बरोबरच होती. दुर्दैवाने त्या मानिनी स्त्रीला सर्व दृष्टीने तिची योग्यता थोर असूनही घोर विटंबना तिला सहन करावी लागली. एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे युधिष्ठिराने तिला पणाला लावली व हरल्यावर प्रतिकामींना दुर्योधनाने तिला आणायला पाठवले. धर्मात्मे द्यूताच्या कैफाने स्वतःच्या महासाध्वी स्त्रियाला देखील उन्मत्त होऊन पणाला लावतात व केवळ फाशांच्या खळखळ्याने एका महान साम्राज्याची साम्राज्ञी एका क्षणाच्या आत दुष्टांची दासी होऊ शकते, या गोष्टीवर द्रौपदीचा विश्वासच बसला नाही. ती प्रतिकामींना विचारते, कोणता राजपुत्र आपल्या बायकोला पणाला लावेल? तू जाऊन त्या कपटी जुगारी युधिष्ठिरला विचार की तू आधी स्वतःला पणाला लावून हरून नंतर मला पणाला लावलेस व हरलास की ह्याच्या उलट केलंस. शेवटी दुर्योधन म्हणतो, तूच ये आणि हे सगळे प्रश्न तुझ्या नवऱ्यांना विचार. शेवटी दुःशासनाने तिचे केस खेचून राजसभेत आणले. अरे दुष्टा, मी रजस्वला एकवस्त्र आहे, मला सर्वांसमोर नेऊ नकोस. दुःशासन म्हणतो, ते काही मला माहीत नाही. तू आता आमची दासी असल्याने दासीला वस्त्र असावे की नसावे हे धनी ठरवतील. आणि असे हसून दुःशासन तिला म्हणाला. द्रौपदी म्हणते, काय दुर्दैव पहा, केवळ स्वयंवरातच मी सभेत आले होते, पुनश्च कधी सभेतमुळे मी आले पण नाही. वायू सूर्यही जिला कधी पाहू शकले नाहीत. वाऱ्याने स्पर्श कधी केला तरी पराक्रमी पांडवांना ते सहन होत असे, पण आज हा अधम मला वारंवार स्पर्श करीत आहे. माझ्यासारख्या रजस्वला स्त्रीला सर्व सभासद उघड्या डोळ्याने पाहत आहेत. पांडवांची भार्या, कृष्णाची सखी, धृष्टद्युम्नसारख्या वीराची बहीण अशा सभेत यावी का? दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्र ओढायला सुरुवात केली तेव्हा करुण विलाप करीत सभेत तिने पांडवांच्याकडे क्रोध व लज्जा, तिरस्कार आणि घृणा यांनी भरलेला एक कटाक्ष टाकला. पांडवांना राज्य गेल्याचं जितकं दुःख झालं नाही तितकं द्रौपदीच्या या दर्दभरी कटाक्षाने झाले. भीम भयंकर चिडला. विकर्ण म्हणाले, ही द्रौपदीमुळे दासी होऊ शकत नाही आणि म्हणून तो ओरडला. पण कर्णाने त्यालाच दाटले व तेजस्विनी सम्राज्ञीला भर सभेत नग्न करण्याची आज्ञा दिली. ती 5 पतींची पत्नी नसून वेश्या आहे असे कर्णाने संबोधिले. दुःशासनाने बलात्काराने द्रौपदीचे केस भरसभेत ओढायला प्रारंभ केला. हतबल झाली बिचारी. असहाय्यतेने आता माझे संरक्षण कोणीही करणार नाही हे जाणून भगवान श्रीकृष्णाच्या नावाने धावा सुरू केला. हे द्वारकाधीशा, हे त्रिभुवनेश्वरा, माझे रक्षण करा, संकटातून मला वाचवा. कृष्णाने वस्त्रावतार घेतला व एका मागोमाग एक अशी अनंत वस्त्रे भगवंतांनी पुरवली. लोक धिक्कार धिक्कार म्हणू लागले. धृतराष्ट्राची निंदा करू लागले. भीष्माचार्यांना मी दासी आहे की मी दासी आहे का असे द्रौपदीने विचारले. त्यांनी आपली असमर्थता दाखवली. आर्त विलाप करताना कोणीही सभ्यतेला उत्तर देईना. दुर्योधनाने निर्लज्जपणाने आपली डावी मांडी पण दाखवली. शेवटी गांधारीने तिची सुटका केली. द्यूतात गेलेले ऐश्वर राज्य परत द्रौपदीने मिळवले, पण धर्मराजाने पुन्हा द्यूतात ते घालवले व ती महासाध्वी पतीबरोबर अरण्यात जायला निघाली. त्यावेळी हलकट दुःशासन म्हणतो, द्रौपदी, अगं तुझे पती षंढ आहेत. वल्कले घालून पांडवांबरोबर जाऊन तुला काय गं मिळणार आहे? येथे जमलेले कौरव धनक कनक संपन्न असून खूप प्रेमळ आहेत, खूप शूर आहेत. त्यापैकी कोणालाही पती म्हणून स्वीकार. अगं तुझे तारुण्य तू आता व्यर्थ का घालवतेस? बिचारी द्रौपदी अश्रू ढाळत पांडवांबरोबर चालत होती. अरण्यातही तिच्यावर अनेक संकटे आली. एकदा सर्व पांडव तिला आश्रमात एकटीला सोडून बाहेर गेले होते आणि त्यावेळी धृतराष्ट्राचा जावई सिंधुराज जयद्रथाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भीमाने द्रौपदीला त्याच्या तावडीतून सोडवले, पण भीम त्याला मारणार. त्यावेळी युधिष्ठिराच्या दयाबुद्धीमुळे तो अधम जयद्रथ सुटला. दया दाखवावी, पण कधी आणि कोणाची हे हाही विवेक फार महत्त्वाचा आहे. पुढे अज्ञातवासात तिच्यावर त्याहीपेक्षा दुःखाचा प्रसंग आलेला आहे. एकेकाळी द्रौपदी सम्राज्ञी होती, ती आता विराटाच्या राणीची दासी झाली आहे. काय तिच्या मनाची अवस्था झाली असेल विचार करा. एकदा राजाचा सेनापती कीचकांची दृष्टी द्रौपदीवर पडली व तो पूर्णपणे तिच्यावर भाळला व तिच्या मागे लागला. परोपरीने तिने कीचकाला समजावले, पण काहीच त्याचा उपयोग झाला नाही. त्यांनी राणीला सुदेशनेला द्रौपदीला
दारूचा चषक म्हणजे भरून माझ्याकडे दारू आळाला माझ्याकडे पाठवाला म्हणून सांगितले. कीचक अत्यंत बलवान असून त्याच्या भरोशावरच विराट राजाचे राज्य अवलंबून होते. द्रौपदीने राणीला खूप विनवणी केली, मी जाणार नाही म्हणून, पण मी आपल्याकडे राहण्यापूर्वीच कोणाचीही भलतीच सेवा मी करणार नाही असे मी निक्षून सांगितले होते व तुम्हीही ते मान्य केले होते. आता मला का पाठवता? तो कामांध आहे. कोणाला तरी इतरांना मद्याचा चषक घेऊन पाठवा. पण नाईलाजाने तिला जावेच लागले व मद्य दिले. त्याने तिला बलात्काराने ओढायला सुरुवात केली. हात झिडकारला तिने. स्वाभिमानी द्रौपदी राज्यसभेत आली. तिथे तिचा पती कंक वेशाने युधिष्ठिर बसला होता. तो आपले नक्की रक्षण करेल, पण ती खोटी ठरली. एका क्षुद्र दासीने झिडकारलेले पाहून कीचकाने तिचा पाठलाग केला व त्या साध्वीची दुःशासनाने केलेली विटंबना जणू की काय अपुरीच होती. त्यापेक्षा दारुण अप्रतिष्ठेचे ताट दैवाने तिच्यापुढे वाढून ठेवले होते. भर सभेत कीचकाने तिचे केस धरून तिला ओढले व लाथ मारली. तेजस्वीपणाने न घाबरते ती सर्वांना उद्देशून म्हणाली, हा राजा म्हणून या सभेत मुळीच शोभत नाही. सर्वजण पाहत असताना माझा हा असा अपमान व्हावा याचा अर्थ असा की कीचक तर अधार्मिक आहेच, पण इथे बसलेले सर्वजण अधार्मिक आहेत. आज माझ्या तेजस्वी पतींचे वीर्य आणि तेज गेले तरी कुठे? युधिष्ठिर म्हणतो, सैरंध्रे, तू आता इथे न थांबता ताबडतोब आज जा, आतल्या महालात जा. शेवटी ती भीमसेनाकडे आली व त्याला खडसावून जाब विचारायला लागली. जिच्यावर इथे दुःखाचे प्रसंग येऊनही जी जिवंत आहे, एकाहून एक मी दुःखे भोगीत असताना माझ्या पतींना त्याची जाणीवही नाही. ज्याच्यामुळे हे दुर्धर प्रसंग आपल्यावर आले आहेत त्यांना जाब विचारा. अजूनही ते रोज द्यूतच खेळत बसले आहेत. ज्याने एका रथाने देव व मनुष्याला जिंकले तो पार्थ वेणी घालून मुलींना नृत्य शिकवताना पाहून माझे हृदय विदीर्ण होत आहे. गोपरूपाने सहदेवाला पाहिले की मी पांढरी फटक होते. 10,000 हत्तीचे असणाऱ्या तुमच्या हातात झारा पाहून मला झोपच येत नाही. मग आनंद कुठला मी करणार? हा नकुल विराटाचे घोडे सांभाळतोय हे पाहून जीवाचा माझा थरकाप होतोय. भीमाने तिचे दोन्ही हात पाहिले. त्यावरचे घट्टे पाहून भीमासारख्या पुरुषाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहू लागल्या. वनवासात असताना द्रौपदीने युधिष्ठिरांना वारंवार क्षत्रियांच्या व कर्तव्याचा उपदेश केला आहे. अपमान सहन करणारी युधिष्ठिराची थंड प्रवृत्ती या मानिनीला कधीच आवडली नाही. माझी व तुमच्या बंधूंची दुर्गती पाहूनही तुम्ही स्वस्थ कसे बसू शकता? तुम्हाला क्रोध कसा येत नाही? तुम्ही क्षत्रिय आहात ना? मग क्षत्रियाने जगामध्ये कसं वागायचं असतं? पराक्रमाच्या बाबतीत या मानिनीने पांडवांना नेहमीच प्रोत्साहित केले आहे. शेवटी भीमाला कीचकाचा वध तिच्यासाठी करावाच लागला. महामानिनी तेजस्विनी स्वाभिमानी द्रौपदीची विविध रूपं आपल्याला वेळोवेळी महाभारतात पाहायला मिळतात. ज्यावेळी तिचे पती कुलक्षयाच्या भीतीने स्वतःचे अधिकार सोडून अपमान विसरून केवळ 5 गावांवर कौरवांशी संधी करायला प्रवृत्त झाले व त्यासाठी कृष्णशिष्टाईला जायला तयार झाला, त्यावेळी कुलस्त्रीच्या अब्रूची आपल्या पतींना यत्किंचितही पर्वा नाही हे पाहून तिचे अंतःकरण खवळून उठले. सहदेव सात्विकीचे तिने अभिनंदन केले. हे कृष्णा, अरे दुर्योधन 5 गावेही द्यायला तयार नाहीत. हे 5 पांडव दुर्योधनाच्या सैन्याशी धडक द्यायला समर्थ आहेत. राज्य दिल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणास्तव तू तेथे जाऊन संधी करू नये, दया दाखवू नये. मला दासी करणार दुर्योधन एक मुहूर्त मात्र जर जिवंत राहू शकतो तर या बलवान पांडवांचा उपयोग काय? भीमाच्या सामर्थ्याला व अर्जुनाच्या धनुर्धारीपणाला धिक्कार असो. अरे माझ्या सोडलेल्या केसांकडे पाहून तरी संधी करण्याच्या वेळी त्याची तू आठवण माझ्या केसांची ठेव. 5 पतींना माझ्या अब्रूची चाड नसली तरी माझा वृद्ध पिता द्रुपद आपल्या पुत्रांसहित आपल्या कन्येसाठी अधमांचे निर्दालन करील. माझे 5 पुत्र अभिमन्यूला पुढे करून कौरवांचे युद्ध करतील. 13 वर्षे प्रज्वलित अग्नीप्रमाणे माझा संताप मी हृदयाशी बाळगला आहे. आज तर मी भीमाच्या मुखातून शांतीपाठच ऐकला. आणि असं बोलून द्रौपदी रडू लागली. कृष्ण म्हणाला, अगं काळजी करू नकोस. सारा कौरव स्त्रिया अशाच रडत असलेल्या पाहण्याचे भाग्य तुला आता लवकरच लाभेल. धृतराष्ट्रपुत्र जर माझे ऐकणार नाहीत तर कोल्हे कुत्रे गिधाडे यांचे भक्ष होऊन ते रणात नाश पावतील. शत्रूंचा विनाश होऊन आपले पती वैभवास चढलेले तू लवकरच पाहशील. ही कृष्णाची भविष्यवाणी त्याने खरंच करून दाखवली. द्रौपदी खरी तेजस्विनी मानिये. राजा धृतराष्ट्राने वर माग असे म्हटले. तिने युधिष्ठिर स्वतंत्र व्हावेत व ते दास असू नयेत हा वर मागितला. दुसरा वर माग म्हटल्यानंतर तिने शस्त्रास्त्रासहित भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव यांचे स्वातंत्र्य मागितले. तिसरा वर माग म्हटल्यानंतर लोभ हा धर्माचा नाश करतो, मला ते
मला 3रा वर नको. वैश्याला 1, क्षत्रिय स्त्रीला 2 वर मागायचा अधिकार आहे. दुर्गतीतून माझे पती पार होऊन स्वतंत्र झाले म्हणजे ते गेलेले वैभव परत मिळवतील याची मला पूर्ण खात्री आहे. अग्नीच्या ज्वालेप्रमाणे ती प्रखर आहे. ती खरी तेजस्विनी क्षत्राणी आहे. द्रौपदीला 5 पांडवांपासून 5 मुलं झाली. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवासात. यामध्ये तिला पुत्रांपासून दूरच राहावे लागले. युद्ध संपताना अश्वत्थाम्याच्या क्रूर कृत्याने तिचे 5ही पुत्र मारले गेले. सगळी सुख हात जोडून उभी असताना दैवाचा खेळ व नियती मात्र वेगळीच होती. हस्तिनापूरची राणी, 5 पराक्रमी पांडवांची पत्नी, प्रत्यक्ष श्रीकृष्ण तिचा पाठीराखा, तरीही तिच्या नशिबी दुःखच दुःख झाले. कोबलांगी अशी ही याज्ञसेनी यज्ञातील ज्वालेप्रमाणेच सारखी धगधगती राहिली आणि म्हणूनच ती अग्निशिखा. तिच्या कर्तृत्वाला, तिच्या सहनशीलतेला, तिच्या स्वाभिमानाला माझा नमस्कार. माझी मैत्रीण हेमा कुलकर्णीचे मी इथे आभार मानते. ओम नमो नारायणाय.